पोहा चुडा बोलतो याला 240 रुपये केजीनी आपल्याला भेटत आहेत। हे 50 रुपये पाव किलो आहे। 50 रुपये पाव किलो 200 रुपये किलो आवडता। आणि घरगुती अनारस आहेत, मेथी लाडू आहे, डिंक लाडू आहे। जास्त माल जर घेतला तर त्यावर तुम्हाला किलो मागे 10-20 रुपये कमी करून भेटतील। हेलो फ्रेंड्स, स्वागत है आप सभी का सचिन मुंबई ब्लॉग में। गाइस आज मैं आया हूँ लालबाग चूड़ा गली में। दिवाली आने वाला है तो दिवाली के लिए हम लोगों को जो फराल लगता है जैसे कि बेसन लड्डू है, नाचनी के लड्डू है, रवा लड्डू है, शंकर पारा है, नमक पारा है, पोहा चूड़ा है, करंजी है, ये सब हम लोगों को एकदम होलसेल रेट में मिल जाता है और काफ़ी अच्छी क्वालिटी में मिलता है। तो हम लोग जानेंगे क्या रेट्स होने वाला है। और हर दिन में मेरे चैनल पे बढ़िया से बढ़िया इन्फॉर्मेशन आप लोगों के लिए लेके आते रहता हूँ। तो अगर आप मेरी वीडियो फर्स्ट टाइम देख रहे हो तो रिक्वेस्ट है आप सभी से चैनल को कर लीजिए सब्सक्राइब, ताकि हर एक इन्फॉर्मेशन आप लोगों को मेरे चैनल के माध्यम से मिल पाए। और एक रिक्वेस्ट है आप सभी से, आप लोग कौन से स्टेट से मेरी वीडियो देख रहे हो ये मुझे कमेंट में जरूर बताना। और नेक्स्ट वीडियो आप लोगों को कौन से मार्केट का चाहिए ये भी बताना। मैं कोशिश करूंगा आप लोगों के लिए वो मार्केट कवर करने के लिए। तो अभी चलते हैं सीधा अंदर मार्केट के और पूरी इन्फॉर्मेशन कलेक्ट करते हैं। वीडियो में एंड तक बनाना, वीडियो थोड़ी भी स्क्रिप्ट नहीं करनी है। ये लालबाग का मेन रोड है, यहाँ से ये अंदर गली जाती है लेफ्ट हैंड साइड पे। यहाँ से हम लोगों को अंदर जाना है, सीधा आगे जाएंगे। ये देख सकते हो आप लोग, आप लोगों को दिवाली से रिलेटेड हर एक आइटम यहाँ पे मिल जाता है। जो भी आप लोगों को स्वीट वगैरह चाहिए देख सकते हो, करंजी वगैरह, शंकर पारा वगैरह सब मिल जाता है यहाँ पे। फिलहाल तो मैं यहाँ पे विजिट करने वाला हूँ। 1 2 3 4 सिद्धि विनायक लिखा हुआ है, इनके पास में हम लोगों को विजिट करना है। इनके पास में मैं गई साल भी आया था, फिर से ये साल भी मैं आया हूँ। और भाई नमस्ते, कैसे हो भाई आप? अंकल नमस्ते, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? तुमच्याकडे ही वर्षी काय नवीन आलाय का? तुपाचे पण लाडू आहेत, अनारसे आहेत। काय बोलता, तुपाचे लाडू आहे तुमच्याकडे? दाखवा ना जरा। यांच्याकडे तुम्हाला घरगुती फराळ भेटणार एकदम। हा बघू शकता क्वालिटी तुम्ही लोक। मी आता लांब राहायला गेलोय तरी आलोय, बदलापूर वरून आलोय दादा मी। हा बघू शकता तुम्ही लोक, बेसनचे लाडू आहे। ओके, रवा लाडू कसे ते? रवा लाडू 80 रुपये पाव, 120 रुपये किलो। 120 रुपये, 120 रुपये का 320 रुपये किलो से हम लोगों को मिल रहा है। एंड व्हाट अबाउट दिस, ऐसा का है? तुपातले लाडू आहेत, ओके 600 रुपये किलो आहे। 600 रुपीज केजी से हम लोगों को तुप्पा का लाडू मिल रहा है। ये डालडा का लाडू है, 400 रुपये किलो। ये 400 रुपये किलो से ये डालडा वाला है। तूप म्हणजे देसी घी असतं त्याला तूप म्हणता मराठीमध्ये। ओके, किती म्हणलं याचा रेट तुम्ही? कुठले? तुपातले 600 रुपये, डालड्यातले 400 रुपये। ओके, डालड्यातले 400 रुपये। आणि करंजी कशी आहे? करंजी 360 रुपये किलो। ओके, अर्धा किलो पॅकिंग आहे। अच्छा, अर्धा किलो पॅकेट आहे, 360 रुपये किलोनी भेटते। आणि भाजणीची चकली वगैरे 240 रुपये किलो आहे। ओके, हा बघू शकता तुम्ही लोक, भाजणीची चकली बोलतायत। प्रत्येक ठिकाणा भेटत नाही तुम्हाला। ही मूग भाजणी चकली 400 रुपये। अच्छा, मूंगची। ओके, आहे 240 रुपये किलो। ओके ओके, काय बोलता तुम्ही? हा वर्ष हा ठेवलंय नवीन मूग भाजणी, नवीन। ओके, मुंगाची चकली आहे, मूंग दालची चकली आहे, 400 रुपये किलो। 400 रुपये किलो। ओके, पोहा चिवडा आहे, हा कसा विकतात? पोहा चुडा बोलता याला 240 रुपये केजीनी आपल्याला भेटत आहेत। हा बघू शकता तुम्ही लोक। यांच्याकडे असं तुम्हाला जर कोणाला म्हणजे गिफ्ट करायचं असेल, तुमच्या घरात कोण असेल किंवा पाहुणे आले तुम्हाला द्यायचे तर तुम्ही देऊ शकता, तुमच्या स्टाफला सुद्धा देऊ शकताय। ही लसूण सेव आहे। अच्छा, ही लसूण सेव कसं ते? 240 रुपये किलो। 240 रुपये किलोनी भेटते आपल्याला। ओके, शंकरपाळी आहे 220 रुपये किलो। 220 रुपये किलो। शंकरपाळी, गोडी शंकरपाळी पण आहे, 200 रुपये किलो आहे। 200 रुपये। अजून दुसरा काय तुमच्याकडे? नानखेड आहेत, नानखेड बिस्किट 200 रुपये किलो आहे। बघू शकता तुम्ही लोक, नानखटाई पण आपल्याला हे 50 रुपये पाव किलो आहे। 50 रुपये पाव किलो, 200 रुपये किलो। एवढं सस्ता, एक नंबर आहे। एवढं सस्ता अजिबात तुम्हाला कुठे भेटणार नाही। आणि एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, अजिबात तुम्ही ना मावेची मिठाई खाऊ नका दिवाळीत। ते काय असतं, 1 महिना आधी ते रिपेअर म्हणजे बनवायला घेता येते। तिथं काय असतं माहिती का, तिथं आहे ना भरपूर मोठी मोठी कंपनी मध्ये देताना त्याला फंगस पण लागतात, कारण ऍट अ टाइम एवढं नाही बनता। आणि घरगुती अनारसे आहेत 600 रुपये किलो आहेत, ओके, गुळामचे। ओके,
हाँ। देख सकते हो आप लोग, अनारस घरगुती अनारस। बोलते हैं इसको। ये भी हर जगह अवेलेबल नहीं रहता है, हाँ, बहुत तीन गेंद आदमी। rare मिलता है ये। हाँ। थोड़ा डिफिकल्ट होता है इसको बनाना, बनाना बहुत हार्ड रहता है, बहुत हार्ड रहता है। बहुत हार्ड रहता है। ये मेरे को मालूम है इसका हाँ, प्रोसेस क्या है, बरोबर। डिफिकल्ट है उसको, हाँ तो है। बराबर ना? हाँ इतना आसान नहीं है जितना हम लोग सोचते हैं हाँ। कुकिंग करना। आणि हे भाकरवाडी वगैरे, भाकरवडी 200 रुपये किलो। भाकरवाडी तुम्ही बघू शकता 200 रुपये किलोनी आपल्याला भेटते। अजून काय आहे? लसूण चकली आहे 50 रुपये पाव, 250। 50 रुपये पाव। हाँ 250 रुपये किलो। काय बोलतो? एक नंबर आहे। आणि हा रोल कसा येते? रोल कचोरी 50 रुपये, 200 रुपये किलो। चूडा फरसाण 200 रुपये। चिवडा फरसाण सगळं 200। बघू शकता हे सर्व परत आपल्याला 200 रुपये। महालक्ष्मी चिवडा आहे, मका चिवडा आहे। हा महालक्ष्मी चूडा आहे, हा पहिलावाला। पहिलावाला तो कसा विकता? 200 रुपये किलो। 200 रुपये। मका चिवडा 200 रुपये किलो। ओके, मका चूडा पण आहे। लसूण फरसाण 200 रुपये किलो। ओके, आणि या दुसरावाला आहे? मी वरती आहे, मिसळ फरसाण 200 रुपये किलो। अच्छा, सर्व फरसाण 200 रुपये किलो। डिंका लाडू, मेथी लाडू। ओके, आणि ते आपला नॉर्मल वाला पोहा चूडा आहे? आज जैन चिवडा आहे, जैन वाला आहे? जैन चिवडा आहे 240 रुपये किलो। हा, बघू शकता जैन जे असतं ज्यांना लसूण बिसून नाही चालताय त्यांच्यासाठी पण स्पेशली प्रिपरेशन केलं आहे। तुम्ही बघू शकता, आज तुम्ही ऑर्डर करू शकता। ओके, आणि अजून काय आलाय? अजून एवढंच तिखट शेव, जाडी तिखट शेव आहे। तिखट सेव पाहिजे तर कोणाला हा बघू शकता, तिखट सेव पण यांच्याकडे अवेलेबल आहे। हाँ। मेथी लाडू आहे, डिंका लाडू मेथी लाडू आहे, डिंक लाडू आहे। ये मेथी लाडू कैसे है? ये 80 रुपए पाव है। अच्छा, और ये डिंका लाडू 320 रुपए किलो है। 400 रुपये किलो। डिंका लाडू 400 रुपए किलो से हम लोगों को मिल रहा है। ये सर्दियों में खाया जाता है, काफी ज्यादा हेल्दी होता है शरीर के लिए, डिंका लाडू और मेथी लाडू। हाँ। ओके, और अपना टाइमिंग क्या होता है सर? सुबह 8 बजे से रात को 10 बजे तक। सुबह 8 बजे से रात को 10 बजे तक हाँ, चालू होता है। बंद नहीं रहता है, कभी बंद नाही रहता है। ओके, यांच्याकडे तुम्ही येऊ शकता। ही मार्केट ही शॉप नेहमी चालू असतं। टायमिंग सकाळी 8 वाजता चालू होतं आणि रात्री 10 वाजेपर्यंत असतं। 10 वाजेपर्यंत हो, 10 असतं ना? ओके, जर कोणाला इकडे यायचं असेल तर चिंचपोळी स्टेशनवरून ईस्ट साईडला यायचं। ओके। चिंचपोळी ते लालबाग चिवडा गली 10 मिनिटाचं डिस्टन्स आहे, 7 ते 10 मिनिटाचं डिस्टन्स। ओके, आणि कॉटनगिरीवरून जर यायचं असेल तुम्हाला तर कॉटनगिरी स्टेशनला विचारून चिवडा गल्ली जरी विचारलं तर एक 15 मिनिटं चिवडा गल्लीमध्ये यायला लागतं। ओके, ओके। आणि माझं कसं आहे, व्हिडिओ आहे ना भरपूर लोक बघता। आणि कुणाला पण काही माल घ्यायचा असेल तर पहिली टेस्ट करून माल घ्यायचा जावा। हाँ। ओके, ओके। जो कुणाला माल घ्यायचा असेल, काय खायचं असेल फराळ, पहिली टेस्ट करा आणि त्यानंतर तुम्ही माल घेत जावा, नाही तर ह्याच्यामध्ये फसकत पण होऊ शकते असं। ओके, असं पण असतं काय? देता नाही दाखवता नाही का देता नाही का असं? तसं नको आपल्याला पाहिजे, कारण माझ्या चॅनलने जो पण येत आहे मी विचार करतो आणि माझ्यामध्ये नाही लोकांना समजायला पाहिजे ना, असं समजायला पाहिजे। आणि टेस्ट करून बघा त्यानंतर वस्तू घ्या। बरोबर आहे, टेस्ट करूनच घ्यायचं कुठली पण वस्तू। तुम्ही ड्रायफ्रूट पण असतं का तुमच्याकडे? मग कोणी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आला तुमच्याकडे मग काय डिस्काउंट भेटतील त्याला? हो, भेटतील। ओके, हा बघू शकता यांच्याकडे बॉक्स पण आहे। 800 रुपयाला बॉक्स पडणार। ओके, किती ग्राम आहे ते? बॉक्स पॅकिंग असतं, Packing. 200 ग्रामचं बॉक्स अच्छा. आहे। ओके, ओके। हा बघू शकता, जर तुम्हाला कोणाला गिफ्ट जर द्यायचं असेल तर तुम्ही गिफ्ट सुद्धा देऊ शकता। असा बॉक्स तुम्हाला भेटते। तिथं बघा. 700 800 हा बघू शकता। आणि जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्हाला अजून quantity कमी करून चांगला बॉक्स बनवून भेटेल, हो बरोबर ना? हो। ओके, कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना तुमचा। 9869588866। गाईज यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे स्क्रीन वरती, तुम्ही कॉल करा, तुम्हाला 1 नंबर माल भेटून जाईल, ही माझी गॅरंटी आहे। जास्त माल जर घेतला तर त्यावर तुम्हाला किलो मागे 10-20 रुपये कमी करून भेटतील माझ्या चॅनलने हो. आला जर हो. कारण तुम्हाला पण कळलं पाहिजे ना हा माणूस कुठून आलाय, बरोबर कुठून आलाय, हो, बरोबर? ओके, चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून। थँक्यू। याच्यावरती पूर्ण मेनू लिहिलं आहे, त्यांच्याकडे असतं, तुम्ही बघू शकता आणि तुम्ही यांना कॉल करू शकता। आणि हा कसा विकतो? काय तर मिल्क बर्फी 400 रुपये किलो आहे। ओके, 480 रुपीज केजी आहे। पेढा पण 400 रुपये किलो आहे। आणि हे बनवून ठेवत नाही, रोजच्या रोज तुमच्याकडे जशी ऑर्डर तशी बनवून जाणार। हे फक्त सॅम्पल साठी आहे, बाकी हे लोक प्रिपरेशन करून देतात। तुम्हाला जर जास्त क्वांटिटी हवी असेल तर यांना 2-3 दिवस किंवा 1 दिवस आधी 1 दिवस आधी सांगा लागेल। ओके, आणि हे काजू कतरी कसं? काजू कतरी 700 रुपये किलो। काय बोलतात? हो, किलो। तो गाइस ये काजू कतरी मैंने लिया है, टेस्ट करके मैं आप लोगों को बताऊंगा। सोन पापड़ी है,
काजू कतरी काफी अच्छा है, इसमें मिलावट बिल्कुल भी नहीं है। नहीं तो बहुत सी जगह पे मावा भी मिला डालते हैं, लेकिन ये पूरा काजू का बनाया हुआ है और काफी ज्यादा अच्छा है। ज्यादा स्वीटनेस 700 रुपये किलो है। कितना 700 रुपये किलो। 700 रुपये में और कर दिया हम लोगों को। एज पर ऑर्डर हम लोगों को बना के दिया जाता है, ऐसे नहीं है कि आप लोगों को उठा के दीजिए, क्योंकि इनका जो बिजनेस है बहुत पुराना बिजनेस है। कितने साल से आप बिजनेस कर रहे हो यहाँ पे? हाँ 25-30 साल हो गए हमारा बिजनेस चालू है। अच्छा, हाँ। देख सकते हो आप लोग, 25 से 30 साल हो गए इनको ये बिजनेस में, और इनका खानदानी बिजनेस बहुत करते हैं। हाँ, बराबर ना? बरोबर। पहले कौन असायचा इकडे? पहले पिताजी हमारे बैठते थे, अभी हमारे पिताजी गुजर गए तो मैं खुद उनका लड़का हूँ, मैं सब कर देता हूँ। बघू शकता यांच्या आधी यांचे वडील होते इकडे, हा. आता हे सुद्धा बसतात. हा. आणि हा कोण आहे? हा माझा भाऊच आहे लहान, ओके, हा. ओके. काय नाव भावाचं? दुर्गेश। दुर्गेश. हा. ओके. आफ्टरनूनला हा असतात हा तोच असतो। आणि इव्हनिंगला तुम्ही असता. दोघं दिवसभर आम्ही असतो अच्छा, तसं दोन्ही दिवसभर हा. असतात. हा, बघू शकता किती प्रेम आहे दोघांचा, भाऊ भाऊचा. हा. असं भरपूर कमी असतं. हा. मी पण माझ्या भावाशी लय प्रेम करतो, म्हणून मी पण आता माझ्या भावाच्या बाजूला गेलो राहायला बदलापूरला. वेळ भेटत नाही सुद्धा बाजूला राहून पण, कारण काम असे, महंगाई एवढी आहे आपल्याकडे, घरची EMI आहे, भरपूर गोष्टी आहेत, ते काय सांगायचं आता तुम्हाला. आणि जेव्हा मला वेळ भेटतात तेव्हा मी तुमच्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवतो, काही ना काही इन्फॉर्मेशन काढूनच आणतो. तर चला गाईस, व्हिडिओ चांगली वाटली आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, आणि तुम्ही कुठून कुठल्या स्टेटनी बघताय माझी व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठली पाहिजे, कुठल्या मार्केटला पाहिजे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. चला गाईस, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. थँक्स फॉर वॉचिंग.